नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड होत जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर भाजपच्या प्रभावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन पदाच्या निवडीकरता आज सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 11 ते 11:30 या वेळेमध्ये दोन्ही पदांकरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागवले होते. त्यात अध्यक्ष पदाकरता ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला, तर उपाध्यक्ष पदाकरता राजेश पाटील गोरेगावकर आणि आमदार सईद खान या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जाची छाननी प्रक्रिया ही पाठोपाठ पार पडली. या प्रक्रियेत अध्यक्षपदांकरता रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वैध ठरला, तर उपाध्यक्ष पदाकरता दाखल झालेल्या दोघांचे अर्ज वैध ठरले. अध्यक्ष पदाकरता बोर्डीकर यांची निवड ही निश्चित झाली होती. दरम्यान अर्ज दाखल केलेल्या दोघांपैकी आमदार सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज अंतिम क्षणी मागे घेतला. त्यामुळे गोरेगावकर यांच्या उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि उपाध्यक्ष पदासाठी राजेश भैया गोरेगावकर या दोघांची नावे जाहीर केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर भाजपच्या प्रभावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली. राजकारणामध्ये या बँकेमध्ये मला वाटतं 95 पासून आज तक या बँकेमध्ये अध्यक्षपदे भूषवलं आणि सतत 35 वर्ष मला वाटते या बँकेचा मी संचालक राहिलो. आणि यावेळेस आत्ताच बोलल्याप्रमाणे आमच्या तर मनी ध्यानी नव्हतं, पण या सगळ्यांच्या आग्रहाखातर सगळ्यांच्या आणि भूमिकेबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबद्दल मनापासून त्यांचं हे करतो, मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो. त्याचा ऋण व्यक्त करतो की हे आणखी यावेळेस न चर्चा करता सुद्धा आमचं नाव त्यांनी पुढे केलं. आणि पुढे केलं तर निवडणूक कशी झाली याची जाणीव तुम्हाला आहेच. कुठं या बाबतीमध्ये इथं काही आता स्पष्ट सांगण्याची गरज नाही, पण गुट्टे साहेब असतील, आमचे इटेकर असतील, यांनी सगळ्याला एकत्र करून सगळ्याला या विचारामध्ये भाग पाडलं, एवढंच या निमित्ताने सांगेल. आणि 14 वर्ष हे काही सांगायची गरज नाही. राजकारणात आम्ही इथं होतो तर आम्हीच आहोत, कमी जास्त राजकारणात चालत असते. या विजयाबद्दल बोलताना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, हे बघा, या ठिकाणी आपला जो पॅनल होता बँकेचा तो महायुतीचा होता आणि सर्व आमदार या दोन्ही जिल्ह्याचे, परभणी हिंगोली जिल्ह्याचे आपल्या पॅनल मध्ये होते. आणि त्यामुळे आणि खास करून रत्नाकर गुट्टे साहेब आणि राजेश विटेकर यांचं मी धन्यवाद देते की त्यांनी चांगल्या पद्धतीने की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि अनुभवी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांना या बँकेचं चेअरमन केलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि सर्वच संचालकांना या बाबतीमध्ये त्यांनी तयार केलं. आणि त्यामुळे आज या ठिकाणी बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. राजेश गोरेगावकरजी हे हिंगोलीतून ह्या बँकेचं नेतृत्व करणार आहेत आणि मला अपेक्षा आहे की परभणी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीने सहकारी संस्था वाढल्या पाहिजे, सहकाराचं चळवळ वाढली पाहिजे, यासाठी सर्वच संचालक मंडळ सकारात्मक आहे. आणि चांगल्या उद्योजक घडवावेत, तरुण महिला यांना उद्योग या ठिकाणी करता यावा, शेतकऱ्यांचं हित जोपासता यावं. जे या बँकेचे सभासद आहेत, जेवढ्या पतसंस्था आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी यापुढे आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत.
परभणी जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 प्रभावीपणे राबविण्यात येत असून सर्व राष्ट्रीयकृत खाजगी ग्रामीण आणि सहकारी बँकांनी आपल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांची आधार माहिती अद्ययावत करणे, पोर्टलवरील माहिती अचूकरित्या अपलोड करणे, ॲग्रीस्टॅग नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाबाबत मार्गदर्शन करणे, तसेच आवश्यक ती सर्व मदत पात्र शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले आहेत. बँक अधिकारी आणि प्रतिनिधींची आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक विकास जगदाळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंकर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून त्यापैकी 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटीच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश पुढील यादीमध्ये करण्यात येणार असून त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी तसेच संबंधित तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅग अंतर्गत फार्मर ID नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी. फार्मर ID शिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तलाठ्याशी संपर्क साधून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं आवाहन हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ॲग्रीस्टॅग नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित अडचणीचं निराकरण करण्यात येईल. तसेच मयत खातेदारांच्या नातेवाईकांनी वारस नोंदीसाठी आवश्यक फेरफार नोंद करून 7/12 उतार्यावर वारसाची नोंद घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असून शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही असं आवाहन देखील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.